नमस्कार नागपूरकर. कला व कलेची हस्तरेखा बघायची असेल तर सर्वात उत्तम जागा आपल्या नागपुरात म्हणजे आपली चितार ओढी. आपण आज याच चितारोळीचा इतिहास घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. भारत देशाच्या हृदयस्थानी वसलेले आपले नागपूर शहराचा इतिहास हा फारच रंजक आणि ऐतिहासिक आहे. त्यापैकीच एक म्हणजे 300 वर्ष जुनी कलाकार आणि चित्रकारांची वस्ती म्हणून ओळखली जाणारी आपली चितारोळी. आपल्या शहराचे राजे रघुजी भोसले यांनी 300 वर्ष अगोदर बसवलेली ही चितार ओढी. राजे रघुजी भोसले यांच्या वाड्यापासून काहीच अंतरावर असलेली चितारोळी येथे सर्व प्रकारच्या कलाकारांची राहण्याची सोय केली गेली होती. प्राचीन काळामध्ये इथं सर्वात जास्त संख्येत कलाकार राहायचे, म्हणून या ओढीला चितार ओढी म्हणून अशी ओळख मिळाली. त्यानंतर कालांतराने चित्रकार या शब्दाचे रूपांतर चितार या शब्दात झाले. त्यानंतर कलाकारांच्या या वस्तीला चितार ओढी म्हणून ओळखले जाऊ लागले. चितारोळी ही नागपुरातल्या सर्वात प्राचीन वस्तींपैकी एक असली तरी इतिहासाच्या पाऊलखुणा या वस्तीने अतिउत्तमपणे जपलेल्या आहेत. नागपूर या शहराची स्थापना गोंड राजांनी केली असली तरी राजे रघुजी भोसले यांच्या राज्यकाळात हे शहर मराठा साम्राज्याचे एक प्रमुख भाग होते. त्यावेळी राज्यांनी या चितारोळीची निर्मिती केली होती. आज या घटनेला 300 वर्ष पूर्ण झाले असले तरी या चितारोळीने आपले अस्तित्व जपलेले आहे. राजे रघुजी भोसले यांनी भारतातील उत्कृष्ट कलाकार, मूर्तिकार, चित्रकार, कास्तकार, शिल्पकार, रंगारी यांना भारताच्या विविध भागातून नागपुरात आणले होते. चितारोळीमध्ये चित्रकारांना व कलाकारांना त्यांनी स्वतःची घरे बांधून दिली. या ठिकाणी सर्वात सुंदर आणि उत्तम मूर्त्या बनवल्या जातात. त्याचप्रमाणे गणेश उत्सवामध्ये इथे हजारो गणपतीच्या मूर्त्या तयार केल्या जातात. आज ही चितारोळ नागपुरातल्या चित्रकारांच्या व कलाकारांची वस्ती म्हणून ओळखली जाते. महत्वाचे म्हणजे राजवाड्यातील घराण्यातली गणपती बाप्पाची मूर्ती मागील 9-10 पिढ्यांपासून इथेच तयार केली जाते. एवढंच नाही तर मोहरम मध्ये माणसांना वाघ म्हणून रंगवण्याची पारंपरिक प्रथा पण इथूनच सुरू झाली आहे. सुरुवातीला सुमारे 500 मूर्तिकारांची घरं चितारोळीत होती. यांचा पारंपरिक व्यवसाय या मूर्ती तयार करणे आहे. मात्र नवीन पिढी या व्यवसायाच्या दूर जात असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. मित्रांनो, आपला चितारोळीचा इतिहास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि फॉलो करत राहा नागपूर बातमीला. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया.